नमस्कार मित्रांनो, मी राजेश भिडवे. आपल्याला माहिती आहे की सातत्याने जी ग्राउंडची भूमिका आहे, जी सत्यता आहे, दर्शकापर्यंत या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतोय. परंतु आज या चिखली शहरामध्ये, या चिखली तालुक्यामध्ये, या मतदारसंघामध्ये असं काही वातावरण या ठिकाणी बनलेलं आहे राजकीय क्षेत्रामधून की रोजचे प्रवेश सोहळे आहेत. आणि त्याच माध्यमातून आज चिखली शहर काँग्रेस युवकचे जे अध्यक्ष होते रिकी उर्फ विशाल काकडे यांचा दिनांक 11 ऑगस्टला भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश या चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या हस्ते त्यांचा प्रवेश येथे असंख्य कार्यकर्तेसुद्धा त्यांनी आणलेले दिसत आहेत. परंतु थेट आपल्यासोबत या स्टुडिओमध्ये आपल्यासोबत जुडलेले आहेत. हार्दिक स्वागत, सुस्वागत काकडे सर. थँक्यू सर. आज इथे जो प्रवेश सोहळा 18 ऑगस्टला या ठिकाणी झालेला आहे, त्या संदर्भामध्ये आमच्या दर्शकांना 2 शब्द काय सांगणार? 18 ऑगस्टला मी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे. चिखली मतदारसंघाच्या लाडक्या आमदार रणरागिणी सौ श्वेताताई महाले पाटील त्यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या हस्ते माझा तो पक्षप्रवेश झालेला आहे. आणि ताईंच्या भरभक्कम नेतृत्वावर विश्वास ठेवून, त्यांच्या विकास कामांवर विश्वास ठेवून मी हा प्रवेश माझा त्या ठिकाणी केलेला आहे. सर, या ठिकाणी जे युवक काँग्रेसचे अध्यक्ष या ठिकाणी काँग्रेसमध्ये राहिलेले आहेत आणि अनेक शाखासुद्धा आमच्या डोळ्यांनी बघितलेल्या आहे. या चिखली शहरामध्ये या ठिकाणी आपण शाखेची जी स्थापना या ठिकाणी केलेली आहे आणि त्या जी शाखा स्थापन करत असताना आणि आज इथे भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी प्रवेश आपण होतोय, त्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी संधी देणार का? नक्कीच. मला पूर्ण खात्री आहे, विश्वास आहे. ताई आणि साहेबांच्या जेव्हा मी संपर्कात आलो, माझा प्रवेश 11 ऑगस्टला झाला असेल तरी मी त्यांच्या संपर्कात अगोदर काही दिवसापासून नक्कीच होतो. मला त्यांच्यावर एक विश्वास असा बसलेला आहे. माझा अनुभव मी सांगू इच्छितो की ती मंडळी त्यांच्या कार्यकर्त्यांपासून किंवा त्यांच्या कार्यकर्त्याच्या कठीण काळात असो किंवा त्यांच्या पाठीमागे ती भरभक्कमपणे नेहमी उभी राहते. त्यांना कार्यकर्त्याला धीर देण्याचं काम ते लोक इथं करत असताना ते नक्की दिसतात. आणि तेच आज एका कार्यकर्त्याला अपेक्षित असते की बाबा कार्यकर्त्याच्या माध्यमातून, आपल्या नेत्याच्या माध्यमातून आपल्याला कुठेतरी बळ भेटलं पाहिजे, ताकद भेटली पाहिजे. नाही, मागील काळामध्ये तुमच्यावर ज्या कारवाया या ठिकाणी झालेल्या आहेत तो ठीक आहे ना. आता कालपर्यंत मी विरोधात होतो किंवा काँग्रेसचं काम करत होतो, त्यावेळेस मी प्रामाणिकपणे माझ्या पक्षाचं काम केलं, माझ्या नेत्याचं काम केलं आणि त्या माध्यमातून मी लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. पण त्या ठिकाणी कुठेतरी मी काम करत असताना मला जे माझ्या नेत्याकडून अपेक्षा होती किंवा जी मला साथ मिळायची अपेक्षा होती ती मला मिळाली नाही, मला ती साथ मिळाली नाही. आणि जेव्हा त्यानंतर मला जेव्हा ताईंकडे मी अप्रोच झालो, त्यांच्याशी माझा संपर्क आला, साहेबांशी संपर्क आला, तिथे ती मला ती उणीव, म्हणजे कार्यकर्त्यांचे तुमचे असतील ते कामं तिथे होत नव्हते असं म्हणायचं होते. हो, नक्कीच तसंच म्हणायचं की बाबा आमचे कार्यकर्त्याचे असतील, नागरिकांच्या असतील समस्या मला सोडवता येत नव्हत्या. कारण की शेवटी समस्या सोडवण्याकरता जे एक आपल्या वरिष्ठांचं आपल्याला जी पाठबळ लागते ती पाठबळ मला कुठेतरी भेटत नव्हती. म्हणजे तो आपण विविध आंदोलनं असतील, त्या ठिकाणी उपोषणं असतील, जे निवेदनं आहेत ते निवेदन म्हणजे शहराचा चेहरा मोहरा बदलवण्यासाठी आपला जो निवेदनाच्या माध्यमातून जो पाठपुरावा या ठिकाणी चालू होता, परंतु सत्ता तुमच्याकडे नव्हती त्या काळामध्ये. म्हणजे तिथे तुम्ही या ठिकाणी काम करत होता पहिले आणि म्हणून इथे या ठिकाणी आहे का किंवा इथे सत्ता आहे त्यामुळे या ठिकाणी प्रभागाची होईल असं आपल्याला असं काय आहे? नक्कीच. मी ज्यावेळेस काँग्रेसचं काम करत होतो त्यावेळेस मी अथक प्रयत्न करून माझ्या लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत होतो आणि कुठेतरी ते सर्व करत असताना जेवढं पाहिजे तेवढं तसं मला यश भेटत नव्हतं किंवा 100% माझ्याकडून त्या गोष्टी होत नव्हत्या. पण आणि इथे आल्यानंतर इथे सत्ताधारी पण आहेत आणि सौ श्वेताताई महालेताई
त्या स्वतः आमदार असल्या कारणाने मला नक्कीच ते बळ भेटेल अशी अपेक्षाही मला आहे. आणि माझ्या प्रभागातील असतील, माझ्या कार्यकर्त्यांच्या असतील समस्या सोडवण्याला मला आणखीन ताकद मिळेल किंवा माझे ते प्रश्न सहज सुटतील अशी अपेक्षा नक्कीच आहे मला. नाही, काही कार्यकर्त्यांची काही नाराजी वगैरे आहे का? आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय? नाही, माझ्यासोबतचे जे काही आज सहकारी 2-3 दिवसच या ठिकाणी झालेलं आहे, असे काही बोलतायत वगैरे काही? नाही नाही नाही, माझ्यासोबतचे जे सहकारी आहेत किंवा माझ्या परिसरातली जी मंडळी आहेत, मला त्या लोकांनी आता मी तुम्हाला सांगतो की पुढे पक्षप्रवेश झाला आणि पक्षप्रवेश नंतर कुठेतरी सत्कार सोहळे जर का कुणी पाहायला कोणाला भेटले नसतील तर माझ्या प्रभागात माझ्या जे लोक आहेत माझा सत्कार करतायत किंवा चाल लेट पण थेट तू आला, तर असे अनुभव मला इथं पाहायला भेटतात की सगळेजण माझा सत्कार करतायत, बोलवत आहेत किंवा चांगला निर्णय घेतलेला आहे. काही भाजपामध्ये चांगली संधी आपल्याला मिळेल असं वाटतंय? हो, नक्कीच संधी मिळेलच असं अपेक्षा तर आहेच मला. आणि माझं व्यक्तिगत असं म्हणजे मला असं वाटते की तुम्ही कुठेही असा, पक्ष कुठलाही असो, संघटना कुठलीही असो, काही असो, काम करणाऱ्या व्यक्तीला कुठेही अंत नसतो. जर आपण काम करत असू तर नक्कीच आपल्या वरिष्ठांना त्या गोष्टी दिसणार आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला संधी ते वरिष्ठ लोक आपल्याला. हे आमदार श्वेताताई महाले पाटील जे आहेत, अतिशय मतदारसंघामध्ये विकासाचा या ठिकाणी झंझावत दौरा त्यांनी या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि विकासात्मक कामं त्या दिसत आहेत. हो. म्हणून युवक वर्ग आणि काही मंडळी इथे प्रवेश घेत आहेत असं वाटतंय आपल्याला. नक्कीच आदरणीय ताईच्या माध्यमातून चिखली शहराचा एक जो चेहरामोहरा जो इथं बदलण्याचं जे काम आहे ते नक्की जोरात सुरू आहे. आणि त्याला पाहूनच माझ्यासारखे युवक किंवा जे कार्यकर्ते मंडळी आहे त्यांच्याकडे त्यांचा जो तोल आहे तो भाजपकडे वळत आहे आणि भाजपमध्ये ते लोक प्रवेश करत आहेत. नाही, एक असा जर एक संदर्भ जर आपण जर बघितला, आपण ज्या पक्षामध्ये या ठिकाणी पूर्वी काम करायचे आणि या पक्षामध्ये करणार आहात, ते प्रामाणिकपणे या ठिकाणी आपण एक पक्षनिष्ठ म्हणून या ठिकाणी काम करणार का? नक्कीच मी तिथेही होतो तर एक अगदी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि प्रामाणिकपणे काम केलं म्हणूनच आज मला इथेही संधी भेटली आणि त्या लोकांनी मला इतक्या विरोधानंतरही स्वीकारलेलं आहे. आणि मी त्यांना तुमच्या माध्यमातूनही शब्द देतो की मी 100% माझ्या या प्रवेशनंतर मी त्यांना न्याय म्हणजे माझ्या शब्दाला मी जपण्याचा प्रयत्न करेल आणि जास्तीत जास्त बरोबर आहे. कारण की जर तुम्हाला आज जर तुमचं गाव असेल, तुमचं शहर असेल, तुम्हाला राज्य असेल, तुमचा देश असेल, तुम्हाला जर बदलायचं असेल तर तुमच्याकडे युवकांची फळी ही मजबूत असायला पाहिजे. कारण की युवकच तुम्ही 100% बदल आणू शकतात. आता मागे काही जे आंदोलनं झाले तर शेवटी आता ते तुम्ही बघितलं त्या लोकांना त्याला जेनझी जे आहेत अक्षरशः ते 18-20 वर्षाच्या मुलांनी ते आंदोलनं केलेत. तर नक्कीच आता जे तुम्ही जसं बोललात की युवकांना जितकी जास्त संधी देण्यात येईल, युवक ज्या पक्षामध्ये जास्त असतील त्याचे विरोधक नक्की धचकाच घेणार आहेत. आणि आज भारतीय जनता पार्टीमध्ये आज युवकांचा जो प्रभाव म्हणजे युवकांसाठी जो प्रभाव आहे तो खूप जास्त आहे आणि युवक या पक्षाकडे आकर्षित होत आहेत. कारण की यांचं विकास कामं जे आहे आमच्या आदरणीय श्वेताताई महाले पाटील यांचं ते जे विकासाचं व्हिजन आहे त्या व्हिजनला आज शहरातील सर्व नागरिक विशेषतः युवक हे लाईक करत आहेत आणि त्यांच्याकडे ते आकर्षित होत आहेत. भारतीय जनता पार्टीमध्ये मी पक्षप्रवेश केलेला आहे आणि बिलकुल 100% ताकदीने मी ताईंसोबत, भाऊजींसोबत, आदरणीय पंडितदादांसोबत 100% राहणार आहे आणि त्यांच्यासाठी पूर्ण ताकदीने लढा देणार आहे. 2026ची जी निवडणूक होती ते युवक काँग्रेसचा शहराध्यक्ष होतो. शहराध्यक्ष असताना लगेचच एकदम निवडणुकीच्या तोंडावरच मला काही घटना घडली माझ्यासोबत. त्याच्यामुळे मला माझ्या नेत्यांकडून, माझ्या पक्षाकडून माझं तिकीट नाकारण्यात आलं आणि मला दुसऱ्या पक्षात जाऊन निवडणूक लढवावी लागली. पण काय असतं, एक कार्यकर्ता आपल्या घरावर मी मागे जसं सांगितलं तुळशीपत्र ठेवून एक कार्यकर्ता काम करत असतो त्यावेळेस त्याला एक धीर देण्याची आवश्यकता असते की बा काय असो तुझ्या पाठीशी आम्ही उभे आहे. म्हणजे त्या तुमच्या म्हणजे संकट काळात हां तुमचा जो नेता होता तो तुमच्या कामी पडला नाही, खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहिला नाही, असा स्पष्ट आरोप आहे समजा तुमचा. हो, असाच आरोप आहे. कारण की मग जर असं जर का माझ्यासोबत ते जर का ठामपणे निश्चित जर का उभे मग आता तुम्ही इकडे भारतीय जनता पक्षात आले तर इकडनं तुम्हाला काय आता म्हणजे साथ मिळेल चांगली असं वाटतं?
खरं तर एकंदरीत मी तुमचा अनुभव आता समजा येऊन तुम्हाला 11 ऑगस्ट आणि आजची 6 ऑगस्ट या एक काही जाणीव आली का काय? नाही, खरं तर माझा जाहीर प्रवेश तर आता 11 ऑगस्टलाच झाला आहे बरोबर. आणि 3च दिवस त्याला आज झालेले आहे किंवा 3 दिवस झाले माझा पक्ष प्रवेश झाला. तर याच्या व्यतिरिक्तही माझ्या त्यांच्यासोबत संबंध किंवा संपर्क काही मागच्या काही काळापासून सुरू होता. बरोबर. तेव्हाच ही सर्व घटना आपल्या सर्वांसमोर आलेली आहे. तर त्या घटनेमध्ये मला जे जाणवलं, आदरणीय आमच्या चिखली मतदारसंघाच्या रणरागिणी लाडक्या आमदार सौ श्वेताताई महाले पाटील असतील किंवा आमचे महाले साहेब असतील, यांचा एक स्वभाव थोडक्यात मला असा कळाला की हे यांच्या कार्यकर्त्यांची साथ कुठेतरी सोडत नाही किंवा त्यांना खंबीरपणे ते साथ देतात, त्यांच्या पाठीशी ते ताकदीने उभे राहतात, असा एक मला तिथे अनुभवायला मिळाला. तशी गंभीर साथ तुम्हालाही मिळेल येणाऱ्या काळात. नक्कीच त्यांच्याकडून आता अशी अपेक्षा तर अपेक्षा आहेच मला की आता भविष्यात मलाही त्यांची तशी साथ मिळत राहील आणि त्यांचा आशीर्वाद मला भेटत राहील. आणि येणाऱ्या काळात मग आता भारतीय जनता पक्षाच्या एक कार्यकर्ता किंवा कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काय तुमच्या प्रभागामध्ये अपेक्षित आहे की विकास कामे वगैरे? माझा प्रभाग जो आहे, प्रभाग 13 आहेत आणि प्रभाग 13मध्ये जवळजवळ भरपूरशी कामं अजूनही पेंडिंग आहेत. काही असतील, माझा समाज वाल्मिकी समाज येतो. वाल्मिक समाजाच्या बाजूनच BMS कॉलेज आहे. BMS कॉलेजच्या बाजूने एक मोठा नाला येत असतो. त्या नाल्याचा प्रादुर्भाव असा होतो बऱ्याच वेळेस की त्या नाल्यातून जेव्हा काही 1.5-2 तास जास्त पाऊस जर का झाला तर पावसाचं पूर्ण पाणी अक्षरशः वाल्मिकीनगर, राम मंदिर परिसर आणि आदर्श शाळाचं परिसर जे आहे त्या पूर्ण परिसरात म्हणजे प्रत्येक घरामध्ये जवळजवळ पाणी साचून जातं. तर मला त्या माध्यमातून तिथल्या त्या नाल्याचं काहीतरी मोठं एक तिची व्यवस्था जर का मला करता आली तर ती मी नक्कीच करायचा प्रयत्न करणार आहे. एक बोलावं असं वाटतं की जसा मतदारसंघामध्ये जो विकास आहे तो विकास तर या ठिकाणी होतच आहे, परंतु जसा बारामतीमध्ये मतदारसंघामध्ये तिथे जसा विकास आहे त्याच विकासावर या ठिकाणी जे पर्व जर चिखली मतदारसंघामध्ये जर सुरू झालं तर काय वाटेल आपल्याला? नक्कीच बारामतीला अगदी काही दिवसांपूर्वीच मी बारामतीला जाऊन आलो आणि तिथलं खरंच मी जे आहे, आपण जे लोक म्हणतात की बारामतीचा विकास पाहायला हवा, तर बारामतीला जाऊन यायला पाहिजे. आदरणीय ताईंच्या माध्यमातून तुमच्या सर्व प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की चिखलीची बारामती बघायला आपल्या सर्वांना नक्कीच लवकरच मिळणार आहे. एवढं तुम्हाला आश्वस्त मी करू शकतो की आपल्या ताईच्या माध्यमातून इथे चिखलीची लवकरच बारामती होणार आहे. नाही, परंतु आपला सुद्धा या ठिकाणी जो सहभाग कार्यकर्त्यांचा तिथे नोंदवणं महत्त्वाचं आहे, कारण की तुम्ही जेव्हा या ठिकाणी त्यांना पाठपुरावा कराल, तुम्ही जेव्हा आमदारताईंना जेव्हा सहकार्य कराल तेव्हा ते शक्य आहे. नक्कीच, कारण की विदर्भामध्ये 2ऱ्या नंबरची क्षेत्रफळानुसार आपल्या इथे MIDC उपलब्ध आहे. हो, आणि MIDC उपलब्ध आहे आणि भरपूरशा MIDC अशा आहेत की जिथे पाणी नाही, पण आपल्या MIDCमध्ये सुदैवाने पाणी वगैरे सर्व उपलब्ध आहे. आदरणीय ताईंच्या माध्यमातून जर इथे काही मोठे प्रोजेक्ट्स इथे लागले तर नक्कीच त्याचा शहराला नक्की मोठा फायदा होणार आहे आणि त्याच्या माध्यमातून युवकांना रोजगार मिळणार. आपलं कर्तव्य आहे की युवकांना रोजगार कसा उपलब्ध करून देण्याची ही तुमची जिम्मेदारी आहे, कारण की आपण नुकताच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. नक्कीच आदरणीय ताईच्या माध्यमातून मी ते नक्कीच करण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला शाश्वत आहे का की ताई तुमच्या शब्दाला या ठिकाणी मान राखेल? 100%. नाही, त्या या ठिकाणी सकारात्मक आहे कोणत्याही गोष्टी या ठिकाणी सोडवण्यासाठी, परंतु त्या सकारात्मक दृष्टिकोनातून त्या बाबी चांगल्या असल्या पाहिजेत. नक्कीच आदरणीय ताईंचा मानस नेहमी असा असतो की त्यांच्यापर्यंत लोकहिताचे प्रश्न त्यांच्यापर्यंत आणले पाहिजे. म्हणजे अगदी काही दिवसाचा माझा त्यांचा संपर्क आहे, संबंध आहे, पण तेवढं तर मी जाणून घेतलं की त्यांचे नेहमी मानस असा असतो की लोकहिताचे कामं माझ्यापर्यंत आले पाहिजे आणि आमच्या माध्यमातून लोकहिताचे कामं झाले पाहिजे.